मिंदे सरकार शिवद्रोही, उद्धव ठाकरे यांनी ठणकावले। आताची सर्वात मोठी बातमी, मिंदे सरकारची महाराष्ट्रद्रोही व शिवद्रोही ही प्रतिमा अधिकाधिक उघड होत चालली आहे। या सरकारला महाराष्ट्राबद्दल प्रेम नाही, छत्रपतींबद्दल आदर नाही। माजी राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला होता, तेव्हा महाविकास आघाडीने मोर्चा काढूनही केंद्र सरकारने त्यांना राज्यपाल पदावरून हटवले नव्हते। आजही मालवणमधील आघाडीचे आंदोलन अडवण्याचा या शिवद्रोहींचा प्रयत्न केला। यांच्या नसानसात शिवद्रोह ठासून भरला आहे, मात्र महाराष्ट्र हा शिवद्रोह कदापि सहन करणार नाही, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी ठणकावून सांगितले। महाराष्ट्र महिलांवरील अत्याचाराच्या घटना वारंवार घडत आहेत, त्यातच मालवणच्या राज्यकोटेवरील शिवरायांचा पुतळा कोसळल्याची घटना सोमवारी घडली। त्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आज मालवणात मोर्चा काढून राजकोटावर धडक दिली होती, परंतु राज्य सरकारकडून आंदोलनाचा मार्ग रोखण्यात प्रयत्न केला गेला। त्याचा समाचार उद्धव ठाकरे यांनी यावेळी घेतला। उद्धव ठाकरे म्हणाले की महाराष्ट्रात दिवसागणिक महिलांवर अत्याचार वाढत आहेत, भ्रष्टाचारही वाढतोय, त्यामुळे महाराष्ट्रात एक प्रकारची अस्वस्थता आहे। आजपर्यंत कधी घडली नव्हती अशी घटना सोमवारी घडली। मालवणच्या राजकोटवरील शिवछत्रपतींचा पुतळा कोसळला, महापुटीचे सरकार त्याला जबाबदार आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले। महापुटीच्या सरकारला डबल इंजिन लावा किंवा ट्रिपल इंजिन लावा, या सरकारच्या भ्रष्टाचाराने कळस गाडला आहे आणि या कारभाराने किळस आणला आहे, अशी उद्धव ठाकरे यांनी टीका केली। या किळसवाण्या कारभाराचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदचा पुकारा दिला होता, परंतु कोर्टाने माध्यमातून त्यांच्यावरही बंदी आणली होती। आजही महाविकास आघाडीच्या वतीने मालवणच्या राजकोटवर निषेधार्थ मोर्चा काढला गेला। त्या मोर्चामध्ये मोदी शहांचे दलाल व काही शिवद्रोही रस्ता अडवून बसले, असे उद्धव ठाकरे म्हणाले। वाऱ्याचा वेग अधिक असल्याने पुतळा कोसळला असे कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सरकारमधील मंत्री सांगत आहेत। त्यावरूनही उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले। महाराजांचा पुतळा वाऱ्याने पडला असे कारण सांगितले जाते, ते कारणच मुळात अत्यंत निर्लज्जपणाचा कळस गाठणारे आहे, असे ते म्हणाले। माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचाही दाखला त्यांनी यावेळी दिला। ते म्हणाले की महामहिम राज्यपाल कोश्यारी समुद्र किनारी राजभवनावर राहत होते, त्यांनी शिवरायांचा अपमान केला होता, पण जोरदार वाऱ्याने राज्यपाल कोश्यारींची टोपी उडाली असे माझ्या वचनात तरी कधी आले नाही, अशी खिल्ली उद्धव ठाकरे यांनी उडवली। शिवरायांचा पुतळा पडलाच कसा असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरे यांनी यावेळी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यावरही निशाणा साधला। केसरकर बोलतायत, काही वाईट घडले तर त्यातून पुढे काहीतरी चांगले होईल, हे अत्यंत संतापजनक आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले। गेल्या लोकसभेच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी मालवणच्या राजकोटवर आले होते। नौदल दिन सिंधुदुर्गाच्या साक्षीने साजरा केला गेला, याचा अभिमान निश्चितच सर्वांना झाला, परंतु गाजावाजा करून श्रेय घेण्यासाठी घिसाडघाईने पुतळा केला गेला। त्या पुतळ्याचाही भ्रष्टाचार झाल्याचे आता उघड होत आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले। शिल्पकार कोण होता, कंपनी कोण होती, त्यात ठाणे कनेक्शन कसे होते याबद्दलची समोर आलेली माहिती बघितली तर या स्मारकाच्या कामातही कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला असल्याची सिद्ध होती, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला। कोलकाता अत्याचाराच्या मुद्द्यावरून बंगालमध्ये भाजपा बंद पुकारवून रस्त्यावर उतरले आहे, मात्र महाराष्ट्रातील बंदला मनाई करण्यात आली। त्या संदर्भात बोलताना कायदा सर्वांना समान असायला हवा, असे उद्धव ठाकरे म्हणाले। मोदींनी सांगितले होते वन नेशन वन इलेक्शन, मग काय महाराष्ट्र नेशनच्या बाहेर आहे का, असा सवालही त्यांनी केला। देवेंद्र फडणवीस म्हणतात, बदलापूरच्या घटनेवरून महाविकास आघाडीने त्यांचा राजीनामा मागितला, पण बंगालच्या मुख्यमंत्र्यांचा मागत नाही, कारण बंगाल सरकार ते प्रकरण हाताळायला सक्षम आहे आणि आम्ही महाराष्ट्रात राहतो, बंगालमध्ये नाही। तसेच तिथे भाजपाकडून पोलिसांवर हल्ले होत आहेत, तसे आम्ही महाराष्ट्रात केलेले नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना लगावला। महाराष्ट्रातील बंदला बेकायदेशीर ठरवणारे न्यायालय आता बंगालमधील भाजपावाल्यांवर काय कारवाई करते याकडे आमचे लक्ष लागले, असेही ते म्हणाले। शिवपुतळा कोसळल्याची प्रकरणी गुन्हा दाखल होऊनही अद्यापही आरोपींना अटक झाली नाही, याकडे माध्यमांनी यावेळी लक्ष वेधले। त्यावर गुन्हा दाखल केला याचा अर्थ सरकारला गुन्हा घडला आहे हे मान्य आहे, तरी अटक झाली नाही, मग गुन्हेगार कोण, असा प्रतिसवाल उद्धव ठाकरे यांनी केला। कोकण जिंकायचा, महाराष्ट्र जिंकायचा म्हणून पंतप्रधान मोदींनी गाईगाईने पुतळ्याचे अनावरण केले। त्यासाठी पुतळा लवकर करण्याची जबरदस्ती शिल्पकारावर करण्यात आली। 24 वर्षाचा तो शिल्पकार, त्याला समुद्र किनारी पुतळा उभारताना कोणती जबाबदारी घ्यायला हवी काय माहित, तेथील वाऱ्याचा अंदाज घ्यायला पाहिजे होता, लाटांचा अंदाज घ्यायला पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले। कोसळल्याने पुतळ्याचे फोटो व्हायरल झाल्याने महाराष्ट्राची जगभरात बदनामी झाली, असे माध्यमांनी विचारले। गुन्हे दडपून टाकले आहेत, मते मिळवण्यासाठी घाई केली, ते सरकारचे पाप उघड झाले पाहिजे आणि झालेच पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले। बदलापूरच्या घटनेचाही धागा त्याला जोडत ते म्हणाले की कायदा सक्षम आहे, पण कायदा राबवणारी यंत्रणेवर दबाव येत असेल तर दबाव आणणारे आणि दबावाला बळी पडणारे दोघेही गुन्हेगार आहेत। माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासोबत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आज राजकोटवर गेले होते, असे यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींना उद्धव ठाकरे यांनी विचारले। त्यावर सगळ्यात भाजपा कार्यकर्त्यांना ही गोष्ट पटली असे वाटत नाही, पण आघाडीचे आंदोलन रोखायला राजकोटवर गेलेली सर्व शिवद्रोही आहेत। हे शिवद्रोही इतके मस्तवाल झालेत की आता त्यांनी सर्व भेडबार सोडली आणि त्यांचे पाठीराखी दिल्लीत बसले, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री
गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही सरसंधान केली। मेंढे सरकारने पुतळा दुर्घटनेची जबाबदारी नौदलावर ढकलली आहे। त्यावरूनही उद्धव ठाकरेंनी सरकारवर टीका केली। ते म्हणाले की नौदल इतके पोकळ आहे का? नौदल समुद्राच्या तुफानीशी खेळत असते, तिथल्या संकटांचा सामना करते आणि देशाला वाचवते। पुतळा कोसळण्याची जबाबदारी नौदलावर टाकून सरकार मोकळे होणार आहे का? नौदलाला कल्पना नव्हती की किती वेगाने वारे तिथे वाहणार, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला। सिंधुदुर्ग किल्ला 300 ते 400 वर्षापूर्वी महाराजांनी बांधला, तो आजही उपस्थित आहे। हे तंत्रज्ञान त्या काळातही इतके प्रगत होते, मग आता या तंत्रज्ञानाचा कुठे विसर पडलाय का? यावेळी उद्धव ठाकरे यांनी लक्ष वेधले। सरकारचे मंत्री म्हणतायत वाईट घडले म्हणजे पुढे चांगले घडणार, म्हणजे पुन्हा एकदा पुतळा उभारण्याचा घाट घालणार, त्यासाठी टेंडर काढणार आणि त्या टेंडर मध्ये घोटाळा करणार। जिथे तिथे हे सरकार खाते, म्हणून या सरकारच्या कारभाराचा आता किळस यायला लागलाय, असे उद्धव ठाकरे म्हणाले। अशाच नवीन आणि ताज्या बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।